हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहेत सगळे? आय होप सगळे चांगले असतात. आणि आता आलतो मी जेवायला. तर इथं पोह्यांची पंगत होती. तर आम्हाला तर काही आता वाढलं नव्हतं. अर्णव माझ्या बाजूलाच होता आणि आमचं पत्रवाळी तर रिकामीच होती. येईलच कोणी ना कोणी. तर वाढलेलं आहे आता. तर गाईज, आमच्या इथं सकाळी नाश्ता असतो आणि दुपारचा असतं जेवायला पूर्णपणे. आणि इथं कोणीच आता घरी जेवण करत नाही. तर बघा, तर काही जाता आलात मंदिरामध्ये जेवण करून. तर तरी पण सुद्धा इथं काही काही लोक करायलेत आणि राजवीरांच्या इकडे आहेत. तर इकडं हार घालायला चालू आहे आता. तर काहीच बघा, इथं साऊंड सिस्टम हे सगळं आहे. इकडं काय काहीच नाही. इथं तबला आहे. हे तबला वाजीला आम्ही. तबला नाही, ते मृदंग आहे. मृदंग आहे उतम्या मृदंग. हा फुटलेलं आहे का? एक इकून आहे ना, वाजव ना एक. दन दन. हे ते म्हाताराला हे ते म्हाताराला उतम्या. किती भेलेत? तर आता इथं झाली का नाही अजून काय माहित नाही. झाली अजून. होय, इथं नाही दिली. तर आता आमची आंटी हार घालायलेली इथं देवांना सगळे असून सुद्धा डबल हार. तर आत्या पाया पडलेले आहेत आता. आणि इथं हार आहेत काही. दिदी पण पडलेली. फक्त हे राजवीर नाही पडला, त्याला बाहेर जायचंय कीर्तन ऐकायला. आता इथं होणार आहे बघा, हे झालं की. तर बघा, एवढंच मंदिर आहे हे. तर काही मी एक हार घातलाय. आता राजवीरला हार घालायचा इकडे हनुमंतांना. तर इथं वर जाऊ. लाईट टाक लाईट नाहीये. जाऊ दे, आपल्या गावात असलंच असते हेडचा बाजार. तर बघा, राजवीरनं हार घातलाय आता. लाईट नाही ना. तर बाहेर तर खूपच उजेड आहे. लागलंय, नारळ लागलं ह्याला आता वरी. तर बघा, इथं कीर्तन होणार आहे. असं काही मंडप ठेवलेला आहे. तोपर्यंत इथं झालं कीर्तन चालू. तर लगेच मम्मीनं बोलवलं. इथं कीर्तनाला घराकडं होतो मी, तरी सुद्धा बोलवलं. आणि आज कोणाचं कीर्तन होतं ते मला पण माहित नाहीये, पण आलो उगा ऐकायला कीर्तन. तर महाराज बघा कसे हातवारे करू लागले. आणि ते कॅमेरामॅन त्यांचा बघा केवढा मोठा कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढू लागला. आपलं झूम करून. इथं बघा पब्लिक किती आहे. तर चला बघा तुम्ही पुढचं आता कसं कसं काय काय. प्रार्थना करतो एवढा गोंडस परमार्थ करणार संत भगवान बाबाचं हे लाडकं गाव वांगेरी. 8 दिवस नाम जप यज्ञ, अन्नदानाचा यज्ञ. काय खावा किती खावा लोकाला कळा. म्हणून हनुमानजीच्या बाबाच्या मी प्रार्थना करतो की वांगरीमध्ये घराघरामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य. तर गाईस, तोपर्यंत झालं जेवण चालू. तर आता मी पण वाढू लागलो. पण आधी म्हणलं शूट घ्यावा आपला आपला उठं बसून. तर मी हिंडू लागले इकडून तिकडं तिकडून इकडं. तर बघा, एवढी काही बायांचीच पंगत असते, माणसांचीच थोडीफार असते. तर इथून पलीकड तर खूप पंगत आहेत. आणि इथून मी आता खाली जाणार आहे. तर बघू शकता, एकदम भारी अशी पंगत असते आमच्या गावामध्ये इथं. तर काहीच राजवीर पण गेलेला होता. आता जेवण तर झालते आमचे, तुम्हाला तर दाखवेल तर. आणि मम्मी पप्पा पण गेलेले आहेत. फक्त मी आणि पुन्हा नंतर ना एक दिदी आलती. त्या दिदीसोबत आम्हाला आता आंबोचोगाईला जायचं आहे. 8:30 वाजता आमची बस आहे.
तर बसनं जायचंय. तर गावात तर सगळा मंडप काढलाय, तुम्हाला दाखवतो आता. इथं घरापुढे जे होता दोन लावलेले होते आणि ते पत्राचा म्हणजे ते सभागृह आहे, ते सभागृह तसंच असणार आहे. तर आता काय सगळं काढलंय, एकदम बेकार फिलिंग खूपच घाणेली. आणि आता कर्म पण आहे ना. किती पोळलो भाई मग आम्हाला लईच इथं काय इथं पाय किती पोळले मला वाटलं काय पोळले. तर काही दाखवतो. तर बघू शकता इथं मंडप होता, हे मंडप काढलाय आणि इथं घरापुढे पण काढलाय. हे सभागृह आहे म्हणून हे काढू शकत नाही कोणी. तर आता जायचंय. हा पंखे पण आहेत. हा ते सप्ताह केल्याच्या नंतर आमचा सप्ताह खूप मोठा असतो, तुम्ही तर बघितलंच असेल. पब्लिक खूप असते, लांबून लांबून जे गावात दिसत नाहीत ते पण गावात दिसायला लागतील, आहे ना. काय गेटअप स्टिंग आहे 10 रुपयाची. 10 रुपयाची आहे कोणती आरती, दोन्ही एकच आहे. येड्यावानी खाय पण विकतात. तर बघा इथं आमची म्हैस आहे, अजून दूध देत नाही. कॅम्प आहे आणि मी बाजूवर झोपलेले. बाजूवर झोपायची माझ्या चालिंग काय अलग आहे. हा तर गाईज अंधार झालेला आहे आणि आता इथं थोडासा कार्यक्रम आहे, आज शेवट आहे म्हणून थोडंफार गाणे बिणे काय असते. तर बसले तिथं पोरं फिरं. तर आम्ही निघालेलो आहेत आता. हे कार्यक्रम आपण बघू शकत नाहीये, तर बघू शकता तुम्ही. आपण नाही राहत नाही करमत नाही ते एकट्याला. सगळे असते तर ते राजवीर. हा काय बघायला. तर चला खाली जायचं, बस तिथं थांबतात तिथं. तर जाऊ राजवीर ते तर मगच गेले 5 वाजता. आम्ही जायलाच आता 7:30 वाजलेले आहेत. तर बघा आता हे कळस आहे, तर जाऊ आता. चला खाली चल रे. तर याला तिथं बस स्टँडवरती आहे आमचं बस स्टँड छोटंसं. आणि आता इथं बसलेलं आहेत कारण आता इथंच बस येते. इकडून ह्या रस्त्याने येते बघा. नाही आली, ट्रॅक्टर आहे. तर थांबलो इथं, आता येईलच. इकडून नाही येत, इकडून नाही येत. आणि आपण येताना इकडून येतो. कुठून मग बरोबर आहे ना. आपल्याला लातूर आंबाजोगा एसटीने जावं लागतंय का. तर येईलच बघा. सप्ताह तर संपलाय, आता सगळं वेगळंच वाटतं आहे ना. इथं राहू वाटत नाही म्हणून आता निघालेला आहेत आम्ही. तर काही आता गावाकडून बसमध्ये काही शूट घेतला नाही. तर आता तिथं तुम्हाला एकदम शूट बसला होता. ते बोलत नव्हता म्हणून 2 दिवस आणि त्यांना काही खाल्लं पण नाही. तर म्हणून ते काकूला सांगू लागले. तर बघा आता आल्यावर थोडासा पेरू खाल्लाय त्यानं, नाहीतर काही आईस्क्रीम खाल्ले. खाल्लं तर आता जाऊ दे. मग असा प्रॉब्लेम सेट करतो कारण मला पण